नमस्कार, मी सौरभ पाटील. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. विशाळगड संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. विशाळगडावर होणाऱ्या उरसाची परवानगी नाकारली आहे. तब्बल 5 महिन्यानंतर प्रशासनानं विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला. उद्या म्हणजेच 12 जानेवारीला गडावर उरूस होणार होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं विशाळगडावर होणाऱ्या उरसाची परवानगी नाकारली आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई पूर्ण होईपर्यंत गडावर कोणताही सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधल्या एका नामांकित पाईप कंपनीत मशिनीमध्ये बिघाड होऊन स्फोट झाला. रात्रपाळीचं काम सुरू असताना ओव्हीपीसी मशीनमध्ये बिघाड झाल्यानं पाईपचा स्फोट झाल्याचं समोर आलंय. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर आणखी एक कामगार जखमी झालाय. मनीष कुमार साकेत, वय 20 असं मृत कामगाराचं नाव आहे. खाजगी सावकारीला कंटाळून पन्हाळा तालुक्यातल्या कळे इथल्या आकुर्डे गावच्या पाटील कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय. यावेळी त्या खाजगी सावकारावर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही पाटील कुटुंबियांनी दिला. तसेच कुटुंबातील लहान मुलाचे अपहरण करून दबाव आणल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितलं. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. महिला आणि बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अमोल येडगे यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या बालचमूंना संबोधित केलं. बर्ड्स ऑफ कोल्हापूर आयोजित कोल्हापूर पक्षी गणनेच्या 6व्या हंगामातील पक्षी गणना कळंबा तलाव इथं झाली. या पक्षी गणनेत 105 प्रजातींच्या 1161 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामधील 19 स्थलांतरित प्रजाती तर 86 रहिवासी प्रजातींची नोंद करण्यात आली. पुढची पक्षी गणना रविवारी 12 जानेवारीला राजाराम तलाव इथं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, ज्यावेळी काही होणारच नाही असं आपण म्हणतो त्यावेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कोठं नेऊन बसवते याचा काही नेम नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. आता त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गारडेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काय होऊ शकतं, उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचा मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळली. आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो, एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास, जनतेचा विकास आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं. महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पेटली. विधानसभा निवडणुकीचा पराभव कोणामुळे झाला त्याचं खापर एकमेकांवर फोडण्यात येतंय. आता यावर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीमध्ये कोणीही राहायला उत्सुक नाही, कोणाचं कोणाशी जमत नाही, त्यामुळे काही दिवसात हे सगळे दिशाहीन झाल्याचं बघायला मिळणार आहे अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते. मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ती आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये दिसणार नाही. इथे कोणी राहायला उत्सुक नाही आहेत, त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत, खासदार उत्सुक नाही आहेत आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत. कोणाचंच कोणाशी जमत नाही. एकाने एक स्टेटमेंट दिलं की दुसरं स्टेटमेंट देतो, तिसरं कोणाचीही तोंडं एकमेकाकडे नाहीत. आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे असे अरुण सावंत म्हणतात. बरोबर आहे, तसंच चाललेलं आहे. अगदी थेट दिल्लीपासून पृथ्वीराज बाबा आहेत, ते काँग्रेसवर काय बोलतात, टीका करतायत. वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले ते त्यांच्याबद्दल काय बोलतायत.
राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा, म्हणजे 3 पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा 4-4 गट त्यांचे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून कोणी काही बोललं पक्षातलाही तर लगेच दुसरा त्याला उत्तर देतोय, उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो, स्टेटमेंट देतोय. आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवतात. मी ते सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होईल ते आपण बघा. म्हणजे आता काय आश्चर्य वाटण्यासारखं कोणी राहिलेलं नाही आहे, पण अनेक लोक पक्ष सोडतील. कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहायला कोणीही उत्सुक नाही. त्यांचे नेतेसुद्धा अतिशय वेगळ्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत. सन 2024 मध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर आणि अतिवृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पन्हाळा तालुक्यातील 16,000 शेतकरी बाधित झाले होते. त्यांना 13,32,00,000 रुपये मदत देणे आवश्यक असून 11 कोटी रुपये मंजूर झाले. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कृषी विभागाने पंचनामे केले. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम झाले. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्यांच्या खात्यावर तत्काळ नुकसान भरपाई जमा होणार होती. मात्र या प्रक्रियेस 1 महिना पूर्ण झाला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात नाराजी पसरली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला. अमेरिकेतील ट्रॅक ऑफ फील्ड या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझिन कडून नीरज चोप्रा याची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली. कॅलिफोर्नियातून प्रसिद्ध होत असलेल्या या मॅगझिन मध्ये नीरज चोप्रा याला पहिले स्थान देण्यात आले, तर 2 वेळचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या मॅगझिन कडून दरवर्षी जागतिक आणि अमेरिकेतील खेळाडूंची क्रमवारी जाहीर करण्यात येते. सोशल मीडियावर दरवेळेस अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच सध्या माय लेकरांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आई हार्मोनियम वाजवते तर दुसऱ्या बाजूला चिमुकला मस्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. या मायलेकराची जुगलबंदी पाहून तुम्हीही डान्स केल्याशिवाय राहणार नाही. पाहूया काय आहे हा व्हायरल व्हिडिओ. थोड़ी फुर्सत भी मेरी जहाँ कभी बाहों को दीजिए. थोड़ी फुर्सत भी मेरी जहाँ कभी बाहों को दीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. वक्त बर्बाद नवीन बात की बातों में कीजिए. वक्त बर्बाद नवीन बात की बातों में कीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी.